नमस्कार. करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाला. हे पैसे कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे पैसे आहेत. म्हणजे आयुष्याची पुंजी या संचालक मंडळाने हडप केले असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याला पाठीशी असं एकंदरीत आतापर्यंतच्या ज्या आपण पोस्ट केलेल्या आहेत या चॅनलवरती, त्याच्यावरून असं दिसतं की ऑडिटर, मग ते अंतर्गत ऑडिटर असतील किंवा प्रमाणित ऑडिटर असतील, तर या लोकांच्या संगणमतामुळं संचालक मंडळ, ऑडिटर यांच्या संगणमतामुळं हा प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. आज आपल्या समोर एक नवीन ठेवीदार आणि पंचायत समिती करवीरचे व्हिडिओ उपस्थित आहेत. मी त्यांची पहिला माहिती घेतो आणि ते कशा पद्धतीने याच्यामध्ये गुंतले आणि इतर काही माहिती त्यांच्याकडून आपण घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. मी इंदुराव दौलू नाईक, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी, पंचायत समिती वेंगुर्ल्यातनं सेवानिवृत्त झालोय. मी पूर्वी पंचायत समिती करवीरला विस्तार अधिकारी पंचायत म्हणून 20 वर्ष काम केले. 20 वर्षाच्या कामामध्ये ह्या पंचायत समितीमध्ये जी पतसंस्था स्थापन केली त्यावेळी मी पण होतो. म्हणजे आम्ही चांगल्या हेतूने ही पतसंस्था चांगली केली. कर्मचाऱ्यांना अडीअडचणी त्यावेळी कर्ज मिळावं या हेतूने केली होती. परंतु 2006 नंतर मी इथनं पदोन्नती, गट विकास अधिकारी पदोन्नती झाल्यानंतर मी इथनं गेलो. त्यानंतर माझा संपर्क जवळजवळ 13 वर्षे पंचायत समिती करवीरची आला नाही. त्यानंतर मी सेवानिवृत्त झाल्यानंतर 2019-20ला सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजे 20 वर्षे MA देसाई बरोबर मी काम केलं. त्यांनी मला प्रवृत्त केलं, बाबा इथं ठेवा, हे चांगलं आहे, व्याज वगैरे चांगलं आहे, या हेतून आम्ही ठेवलं होतं. पण ह्या लोकांनी जे पैसे आम्ही लोकांनी ठेवले सेवानिवृत्त, त्या गैरव्यवहार त्या रकमेचा केलाय. आता पैलवान साहेबांनी ऑडिट केलं, त्यामध्ये 24,69,70,00,000चा फ्रॉड झालेला आहे. आम्हाला सुरुवातीला वाटलं अगदी 1-2-3 कोटी रुपये असतील, पण हे आकडा बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात आता हेच झालं, अवाक्यात झालं. पण हे चुकीचं आहे. हे गैरमार्गानं सेवानिवृत्त लोकांचं पैसे घ्यायला नको आहे. दुसरा मुद्दा यामध्ये आहे, हे जे पॅनलवरचे ऑडिट चालते, पॅनलवरच्या ऑडिटमुळं ऑडिटर बी याला जबाबदार आहेत आणि हे संचालक जबाबदार आहेत. कारण हे दोघांनी हे संगणमतानं फ्रॉड केलेला आहे. तर इथनं पुढे पॅनलवरचे जे ऑडिटर आहेत त्यांची फक्त पॅनलवरनं त्यांना काढून उपयोग नाही, तर त्यांची जबाबदारी आर्थिक संचालकापर्यंत नुकसानीला यांना जबाबदार धरायला पाहिजे. आणि किमान गव्हर्नमेंटचं वर्षातनं एकदा ऑडिट व्हायला पाहिजे. इंटरनल ऑडिट जे हे करतात लोक ह्यांच्यातली, ती त्यांना सामीलच असतात. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं वर्षातनं किमान एकदा ह्याला ऑडिट असावं. त्यानंतर आता जे आजच्या पेपरला आहे, पतसंस्थांचे व्यवहार इथनं पुढे ऑनलाईन होणार, तुम्हाला बघायला मिळणार, हे चांगलं आहे केले. आतापर्यंत आम्ही जवळजवळ कोर कमिटी असतील, सुब्राव पवार असतील, गेली वर्ष झालं, गेल्या नोव्हेंबरपासून त्यांनी दप्तर गायब केलं होतं. दप्तर देत नव्हते ऑडिटला. दप्तर हे चांगलं करून घेतलेलं आहे. इथं जी एक टीम दररोज सकाळी 8ला आली की रात्री 8पर्यंत इथं असतात. त्यांच्या कामकाजामुळे हे शक्य झालेलं आहे आणि आम्ही याचा पाठपुरावा करणार. कुणालाही यात सवलत मिळणार नाही, एवढंच सांगणं आहे माझं. काही यातील ज्या लोकांनी गैरव्यवहार केलेला आहे ते गैरव्यवहार करणारेच काही राजकीय नेत्यांच्याकडे चाललेत. नावं काय घ्यायची काय अपेक्षा आहे असं काही नाही मला. असं ऐकून आहेत आणि काही सभासद समाजात बोलत जाते. याविषयी तुम्ही काय सांगाल? कसं आहे, शेवटी राजकीय नेत्याकडे गेले तरी कायदा हे सर्वांना समान आहे. जेणे कोणी फ्रॉड केलाय त्यांना हे पैसे आज ना उद्या भरायला लागणार. आजचं मरण उद्यावर आहे. शेवटी कायदा सगळ्यांना, फ्रॉड झालाय मोठ्या प्रमाणावर. मला वाटते देशातली पहिली पतसंस्था असेल, कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेमध्ये फ्रॉड होतोय. कारण हे कर्मचाऱ्यांची पतसंस्था म्हणून लोकांनी विश्वासाने यात पैसे ठेवले तर एवढा मोठा विश्वासघात गेला. त्याच्यामुळे यात सवलत कोणालाही मिळणार नाही, सगळ्यांना पैसे भरावंच लागणार. म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याकडे, मंत्र्यांच्याकडे जर एखादा माणूस गेला तर त्याचा काही उपयोग होणार नाही असं साहेब सांगतायत. आणखी काय सांगू शकणार? कसं ठेवीदारांच्या, आता तुम्ही पण कोर कमिटीचे एक मेंबर आहात आणि जे ठेवीदारांचा पैसा आहे याच्यामध्ये पेन्शनचे पैसे प्रामुख्याने जे गुंतलेले आहेत आणि त्या गैरव्यवहार त्याचाच झालेला आहे. सगळे आज हवालदिल होऊन बसलेले आहेत. यांना तुम्ही काय सांगू शकाल? कसं आहे, आता पैसे तरी अडकल्यात आणि कागदोपत्री आता लढाई चालू झाली आहे. थोडा वेळ लागेल पण पैसे हे मिळणारच. शेवटी कायदा सगळ्यांना समान आहे, त्याच्यामुळे सुटणूक कुणाची होणार नाही. खरं वास्तविक हे कर्मचारी आमच्यातलेच होत्या, आमचेच भावबंद आहेत.
बरं. आम्हाला असं म्हणायचं नाही यांना शिक्षा व्हावी, यांनी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे होतं. ती वाट आम्ही जवळजवळ 1 वर्षभर वाट बघितली त्या हे कॉम्प्रोमाइज करतील म्हणून. बर तर शेवटी हा पर्याय निवडला. जर तिने कॉम्प्रोमाइज केला असतं तर कोर्ट मॅटर पोलीस केस करण्याची आम्हाला काही गरजच भासली नसती ना सर. आता पोलीस केस होणारच आणि त्यांच्या म्हणजे 88 कलमाखाली जबाबदारी निश्चित झाल्यानंतर ते पैसे वसूल करण्यासाठी असेल किंवा MPID ऍक्ट पोलीस डिपार्टमेंट कडून असेल त्यांना अटक ही निश्चितच होणार. होणार म्हणा, शेवटी कायदा कसा आहे, फ्रॉड आहे म्हणजे ते झालाय. बरोबर कुणी पैसे खाल्ले किती खाल्ले हे आता 88 मध्ये सहकार खातं काढलं बरोबर. आणि सगळ्यांनी पैसे त्यांनी भरावं. कारण आता आमच्याकडे ठेवीदार असे आहेत, आज एखाद्याला ऍडमिट केलं, लाखभर रुपये खर्च आला, आज 10,000 रुपये देखील काही लोकांचे नाही, सगळीच्या सगळी पुंजी यामध्ये गुंतवली आहे. बरोबर. मोठा जर एखादा आजार झाला तर त्या माणसाचं मरणच आहे. आता 4 माणसं आहेत ती तशी मेलेले आहेत, म्हणजे औषध पाण्याला आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्याचे एक्सपायर झालेच ना ते लोक. तुम्ही संघटितपणे सगळे उभे आहात. आता सगळे संघटितपणे सगळे आम्ही उभा आहेत आणि याचा पाठपुरावा शेवटपर्यंत आम्ही करणार आहोत. शेवटी आम्हाला पैसे नाही मिळू देत, पण आमच्या दुसऱ्या पिढीला तरी पैसे मिळतील, पण ह्यांना आम्ही सोडणार नाही. बरोबर. हे होते नाईक साहेब, जे माजी BDO, आणि यांनी असा आश्वासन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे दिलंय की ज्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत आपल्या आयुष्याची वाटचाल केली आहे तशाच पद्धतीनं खंबीरपणे वाटचाल संघटितपणे सगळे जे कोर कमिटी आहेत एकत्रित उभं राहून हे पैसे मिळेपर्यंत प्रयत्न करतील. धन्यवाद.